पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण झाल्याची बातमी 18 मार्च 2025 ला पसरली होती। साहिल डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना 20 ते 22 लोकांनी मारहाण केली व दिवे घाटात टाकून दिलं असा आरोपही करण्यात आला होता। याविषयी दत्ता गाडेचे मुख्य वकील वाजिद खान यांनी माध्यमांशी संवाद साधत हे आरोप सुद्धा केले होते। दरम्यान या प्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे याचं अपहरण झालं नसून त्याचा अपघात झाल्याची माहिती आता समोर येते। याविषयी पोलिसांनी सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय, वाजिद खान यांचे आरोप काय होते व पोलिसांनी याबद्दल काय सांगितलंय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मी हडपसरला केसच्या माध्यमातून तिकडे गेलेलो। त्या दरम्यान क्लायंट मला भेटून गेला आणि त्याने मला 54,000 रुपये दिले। त्या दरम्यान रात्रीचा टायमिंग एक असा सरासरी केसच्या माध्यमातून मी 10 ते 10 वाजेपर्यंत फिक्स थांबत असतो कधी कधी। पण कोण काय आहे हे तुम्हाला काय माहीत नाही। पण जेणेकरून की हडपसर पोलीस स्टेशन समोर तो पलीकडला येऊपर्यंत एक भारत पेट्रोलमध्ये आहे समोरून जे रस्ता जातो त्या रस्त्यात कोणीतरी मला मदत मागितली। हात केला, मी गेलो एक मदतीचा हात म्हणून। त्या दरम्यान एक रुमाल टाकला, डायरेक्ट गाडीमध्ये आणि मी दिसतोय कुठे काहीतरी म्हणजे त्रास होऊ लागला म्हणून। पण मी डायरेक्ट घाटामध्ये ते सासवडचा घाटदी आहे मोठा, त्याच्या मला फेकून दिलेलं होतं। माझी गाडी लापात आहे आणि मी फक्त तिथून स्वतः कसं वाचलो हेच मला माहिती। मी कुठल्या ह्याच्यामधून स्वतः आलो डायरेक्ट पोलीस स्टेशनला। 108 ॲम्ब्युलन्सला फोन केला, ॲम्ब्युलन्स आली, सासवडला तासगिरा येऊन मारला डायरेक्ट दुसरं पोलीस स्टेशन। कुठे साहेबांशी भेटलो, साहेबांनी पण मला बोलले कारवाई करतो। पण हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याची बातमी पसरताच या अनुषंगानं तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता। त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता साहिल डोंगरे हा रात्री सागर बार गाडीतळ येथे रात्री 10च्या सुमारास त्याचा मित्र अनिकेत मस्के याच्यासोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसला। अनिकेत मस्के हा बारमधून थेट घरी गेल्याचं सांगितलं जातं। त्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हा दिनांक 17 मार्च 2025 ला रात्री 11:30 वाजता ते 18 मार्च 2025च्या पहाटे 5 वाजेपर्यंत दिवेघाट दुमेवाडी इथे असल्याचं दिसून आलं। याच वेळी डायलच्या 108 व 112 वरती कॉल आल्याचं सुद्धा सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी सांगितलं। याविषयी त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी डायल 112 वर अपघाताचा कॉल आल्याची माहिती दिली। सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची चौकशी करताच त्यांनी रात्री 11:30च्या दरम्यान हॉटेल साईरूप जवळ एक बाईकवाल्याचा अपघात झालाय व त्याच्या डोळ्याला लागलंय, बेशुद्ध आहे, मदत हवी आहे असा कॉल प्राप्त झाला होता हे सांगितलं। मात्र त्याच वेळी पोलिसांकडे आगीचा कॉल आल्यामुळे त्यांना सदर ठिकाणी जाता आलं नाही। मात्र तरीही प्राप्त MDT कॉलची माहिती घेऊन त्यांनी त्यावरील कॉलरला संपर्क केला। त्यावेळेला कॉलरने म्हणजेच साहिल डोंगरेने असं सांगितलं की त्याचा स्वतः मोटरसायकलवर पडून जखमी होऊन अपघात झालेला आहे, त्याच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे, मात्र आता तो तिथून निघून गेलाय। त्यानंतर सासवड येथील ॲम्ब्युलन्सवरील डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांना सुद्धा सदर कॉल प्राप्त झाल्याचं कळतं। सदर ठिकाणी 12 वाजताच्या सुमारास जाऊन आले असता या अपघातातील जखमी पोलिसांना इथे कुठेही दिसून आला नाही। त्यानंतर 18 मार्च 2025 ला डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याची माहिती 108 वर कॉल करून दिली। पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथे 108 क्रमांक डायल करून ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात आलं व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आलं। यानंतर जखमी साहिल डोंगरे हे हडपसर पोलीस स्टेशन इथे सकाळी 9 वाजता थेट तक्रार देण्यासाठी दाखल झाले। जखमी होऊन उपचार घेतले याबाबत कुठलीही माहिती साहिल डोंगरे यांनी दिली नाही आणि त्यामुळे त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे यांनी मेडिकल यादीसह साहिल डोंगरे यांच्याबरोबर पोलीस अंमलदाराला ससून हॉस्पिटलला पाठवलं। एकंदरीतच साहिल डोंगरे याचं कुठल्याही प्रकारे अपहरण होऊन त्याला मारहाण झाल्याचं कुठलेही पुरावे सध्या दिसून येत नाहीयेत। मात्र अन्य विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणात रस्ता अपघात झाला असावा अशीच माहिती समोर आलेली आहे। सध्या जखमी साहिल डोंगरे हे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणी त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगले यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।